नाशिक तालुक्यातील पिंपरी सय्यद येथील बेकायदेशीर चालणाऱ्या कत्तलखान्याचा नागरिकांनी पर्दाफाश केलाय। सय्यद पिंपरी या गावामध्ये गेल्या 8 दिवसांपासून स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे छुप्या पद्धतीने कत्तलखाना चालू होता। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून स्थानिक नागरिकांना ही कुजबूज लागल्यानंतर सर्व जागरूक नागरिकांनी या कत्तलखान्याचा पर्दाफाश केलाय। देशी गायींची कत्तल करून गोमांस रात्री पार्सल करत असताना गोमाता प्रेमींनी याचा पर्दाफाश केला असून पिंपरी सय्यद गावातील सरपंच भाऊसाहेब नाना ढिकले यांच्यासह गावातील सर्वच नागरिकांनी याबाबत सहकार्य केले। दरम्यान धक्कादायक म्हणजे गेल्या 6 महिन्यांपासून हा कत्तलखाना सुरू होता। सदर कत्तलखाना हा मधुकर शिंदे यांनी ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण करून हा व्यवसाय सुरू केला होता। यानंतर ग्रामपंचायतीने हा कत्तलखाना संपूर्णपणे जेसीबीने उद्ध्वस्त केला। गावातील नागरिकांनी याबाबत निषेध व्यक्त केला व पोलिसांचा सुद्धा निषेध करण्यात आला। आज सिद्धपिंपरी गावामध्ये आमच्या गोरक्षकांनी इथं गो हत्या सुरू होती। अनधिकृत रीतीने इथं अतिक्रमण करून एक कत्तलखाना सुरू होता आणि एक सफारीमध्ये गावाच्या त्या सफारीमध्ये गोमांस रेड हँड पकडलेलं आहे आणि इथं पोलीस डिपार्टमेंट पण आलेलं आहे। आतापर्यंत आम्ही गेल्या 5-10 वर्षापासून पोलीस डिपार्टमेंटकडे याची तक्रार केली होती, परंतु कोणत्याही पद्धतीने त्याची कारवाई झाली नव्हती आणि त्याचा परिणाम की आज इथं गोमांस कत्तलखाना या ठिकाणी सापडला आहे। आम्ही सर्व पोलीस डिपार्टमेंटचा निषेध करतो आणि याच्यावर कठोर कारवाई करावी असं पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो। जय श्रीराम। श्री राजलक्ष्मी गौशाला नाशिक तपोवन आज पिंपरी शिवार आपण बघू शकतात गोवंश कत्तल केलेला देशी गोवंश 6 जिवंत गाई कत्तल केलेलं स्थान पिंपरी शिवार देशी गोवंशाची कत्तल करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्य शासनाने देशी गौमातेला राज्यमातेचा दर्जा प्राप्त करून देऊनही हा संघर्ष थांबेना। जय गौमाता, जय गोपाल। नाशिक माझा न्यूज साठी नथू ढिकले, सय्यद पिंपरी, नाशिक।